नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलवर। आज आपण इयत्ता 7वी मराठी यामधील प्रकरण 17 कविता आहे थेंब हा आज पाण्याचा याचा स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दात लिहा। त्यामधील पहिला उपप्रश्न आहे, या मोत्यांचा पाण्याचा संचय कर। याचं उत्तर आहे, पृथ्वीवरील प्रत्येक सजीवासाठी पाणी हे अत्यंत गरजेचे आहे। प्रत्येकाच्याच जीवनात पाणी मौल्यवान आहे, म्हणून आभाळातून बरसणाऱ्या या मोतीरूपी थेंबांचा संचय कर असे कवयित्रीने म्हटले आहे। आता यामधील दुसरा उपप्रश्न पाहूया, निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही आणि या प्रश्नाचं उत्तर लिहूया। आपण सोने नाणे साठवतो आणि जगण्यासाठी आवश्यक पाणी वाया घालवतो। सोन्याच्या घोटांनी तहान भागत नाही। निसर्ग पाणी मातीमध्ये साठवतं व त्यातून मोत्यासारखे पीक येते, म्हणून निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असे कवयित्रीने म्हटले आहे। प्रश्न दुसरा आहे, खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा। आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते। या ओळी आहे, आभाळातील ह्या मोत्याने मातीमधून पिकती मोती। दुसरं विधान पाहूया आणि त्याचं उत्तर आहे, मनुष्य खणखणत वाजणाऱ्या नाण्यांच्या तिजोरीत संग्रह करतो आणि याचं उत्तर आहे, संचयकरिता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा। ही ओळ आहे या अर्थाची। पुढची ओळ पाहूया, निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वतःला फसवण्यासारखे आहे आणि या अर्थाची ओळ आहे, कशास ऐसा वेडा चाळा स्वतः होऊनी ठगण्याचा। आता पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न तिसरा, संकल्पना स्पष्ट करा। पहिली आहे, आभाळातील मोती आणि याचं उत्तर लिहूया। आभाळातून टपटपणाऱ्या पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे। पावसाचे थेंब मानवी जीवनासाठी मोत्या इतके मौल्यवान आहेत। ही होती पहिली संकल्पना। आता यामधील दुसरी संकल्पना पाहूया। त्याआधी एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढची संकल्पना आहे, मातीतील मोती। पावसामुळे शेतात धान्य पिकते, त्यामुळे माणसाची भूक भागते। पिकाच्या या दाण्यांना मातीमधले मोती असे म्हटले आहे। यामधील पुढची संकल्पना पाहूया। प्रश्न 3 मधील पुढची संकल्पना आहे, मोत्यांचा संचय। संचय म्हणजे साठवणे आणि आपण आता याचं उत्तर लिहूया। पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे। या मोत्यांचा संग्रह करा असे सुचवले आहे, कारण पाणी जीवनावश्यक आहे। आता यामधील पुढचा प्रश्न आहे, बहुमोल थेंब। ही संकल्पना आपल्याला लिहायची आहे। पावसाच्या सरीतून येणारे पाण्याचे थेंब माणसाला व सृष्टीला जगवतात, म्हणून त्यांना बहुमोल म्हणजे अत्यंत मोलाचे म्हटले आहे। आता प्रश्न 4 आहे, खाली दिलेल्या ओळीतील विचार सांगा। तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज आहे पाण्याचा। म्हणजे माणूस सोन्या नाण्यांचा संग्रह करतो, पण सोन्याचा घोट माणसाची तहान शमवू शकत नाही। पाणी हे जीवन आहे, सोन्या नाण्यांपेक्षा ते अमूल्य आहे। प्रश्न 5, माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा। या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा। उत्तर आहे, निसर्ग माणसाला भरभरून मदत करतो, पण माणूस निसर्गाची कदर करत नाही। उलट वारेमाप, जंगलतोड, जलप्रदूषण, वायू प्रदूषण यासारखे गुन्हे करतो। निसर्गाकडे दुर्लक्ष करून त्याचा अतिवापर केला तर माणूस वाचणार नाही। प्रश्न 6 आहे, फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा। माणसाचे धन आणि निसर्गाचे धन, यामध्ये माणसाचे धन कोणते, सोने नाणी, आणि निसर्गाचे धन कोणते, शेतातील पीक। कोठे ठेवतात, माणसाचे धन तिजोरी, निसर्गाचे धन घरात। उपयोग पाहू, माणसाचे धन वस्तू विकत घेणे आणि निसर्गाचे धन माणसाला जगवणे। अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे। पुढे आपल्याला खाली शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे। खेळू या शब्दांशी मध्ये। येथे तुम्हाला प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ आणि त्याचं वाक्य सविस्तर लिहून दिलेलं आहे, ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या। आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। प्रत्येक शब्द आणि त्याचं वाक्य, अर्थ तुम्हाला येथे व्यवस्थित लिहून दिलेला आहे। आता पाहूया यामधील पुढचा प्रश्न, माती, मोती अशा शब्दांच्या अर्थात केवळ एका मात्रेमुळे खूप फरक होतो। अशा शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा आणि याचं उत्तर पाहूया। शस्त्र, शास्त्र, माता, मात, नार, नारा,
घार घोर, चार चारा आणि सार सारा अशा प्रकारे एक मात्रा बदलला तर त्या शब्दांच्या अर्थामध्येही बदल होतो. पाऊस पडलाच नाही तर कल्पना करा आणि खालील मुद्द्यांच्या आधारे निबंध लेखन करा. येथे तुम्हाला काही मुद्द्यांच्या आधारे निबंध लिहून दिलेला आहे. तुम्ही तुमच्या मनानेही याचं उत्तर लिहू शकता. यामधील शेवटचा प्रश्न आहे विचार करा आणि सांगा. येथे आपल्याला काही प्रश्न दिलेले आहे. पाणी कसे तयार होते, कोठे साठवले जाते आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे लिहून दिलेली आहे. अशा प्रकारे आपण हा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.